महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा हा भाजपचा डाव सुरू आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। एका लेखातून राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांवर राहुल गांधी यांनी हा सवाल उपस्थित केलाय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली असाही आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। तर महाराष्ट्राप्रमाणेच आता बिहारमध्ये सुद्धा हेराफेरी करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचं राहुल गांधी म्हणतायत। सोबतच राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीचा सुद्धा प्रामुख्यानं उल्लेख केला गेलाय। नेमका काय आरोप केलेला आहे त्यांनी बघूयात। निवडणुका कशा चोराव्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका उदाहरण। निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलशी छेडछाड केली। मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घुसवले। मतदानाची टक्केवारी फुगवून सांगितली। भाजपाला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणीच सर्वाधिक बोगस मतदान झालं। सगळे पुरावे नष्ट केले। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी वाळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतोय राहुल गांधी यांचा हा गंभीर आरोप सध्या समोर येतोय। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये आता विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव असल्याचं ते म्हणतात। काय नेमके यांचे पडसाद उमटतायत राजकीय वर्तुळात? खरं तर निवडणूक होऊन आता साधारण वर्ष होत आलेलं आहे। त्यानंतर राहुल गांधी यांचा लेख आलेला आहे। तर या लेखामध्ये काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे। खास करून त्यांनी ज्या मुद्द्यांवरती चर्चा केलेली आहे त्यामधील काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत। भारतातील ज्या तपास यंत्रणाच्या मुख्य संस्था आहेत किंवा ज्या स्वायत्त संस्था म्हणून आहेत त्या स्वायत्त संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। खास करून निवडणूक आयुक्तांच्या संदर्भामध्ये निवडणूक आयुक्तांची नियुक्ती गेल्या वेळेस जर आपण पाहिलं असेल तर ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती। ज्या पद्धतीने इकडे रिटायरमेंट होती तिकडे नियुक्ती होती, या नियुक्ती संदर्भात भाष्य करताना पण या सगळ्यामध्ये सरकारला कटघऱ्यात घेण्यात आलं होतं सरन्यायाधीशांकडनं। त्यानंतर सरन्यायाधीश कॅबिनेट मिनिस्टर त्यांनी असं सांगितलं होतं की सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असं मिळून निवडणूक आयुक्त जे आहे ते ठरवले जातील। मात्र त्यानंतर सरकारने बदल केला, त्याच्यामध्ये वरिष्ठ कॅबिनेट मंत्री, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते, त्यामधून सरन्यायाधीशांना काढण्यात आलं। तर याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। देशातील स्वायत्त संस्थांवरती ज्या पद्धतीने सरकारकडनं असे बदल केले जातात या बदलांबाबत राहुल गांधी। शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या भाजप आमदार राम कदम आहेत। कदमजी, खरं तर आपण बघू शकतोय निवडणूक झालेली आहे, विधानसभा निवडणूक झाली, 1 वर्ष झालं। त्यानंतर आता सध्या राहुल गांधी यांच्याकडून सध्या गंभीर आरोप बघायला मिळत आहेत। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्याला कल्पना असेल की लहानपणी एखादा मुलगा परीक्षेत नापास झाला की घरी येऊन आईला सांगतो की असे प्रश्न आले होते जे पुस्तकात नव्हतेच, पुस्तकाच्या बाहेरचं आलं, अमुक आलं, तमुक आलं। सबबी देणं आपण लहानपणापासून अनुभवलंय अनेक ठिकाणी। दुर्दैवानं राहुल गांधी अगदी त्याच पद्धतीनं बालिश वागताना दिसतात। म्हणजे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जिंकले त्यावेळेस ईव्हीएम मशीन चांगली होती, निवडणूक आयोग चांगला होता, तीच मशीन, तोच आयोग, तीच यंत्रणा विधानसभेत हारले की लगेच त्यांनी बोंब उठवली। पराभव मान्य करायला मोठं मन लागतं आणि दुर्दैवानं राहुल गांधींकडे ते नाहीये। आणि त्यांच्या नेतृत्वात आपण पहा ना, जेवढ्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात झाल्या देशभरात 99 ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झालाय। तर त्याच्यामुळे राहुल गांधींनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की त्यांच्या सोबतचे जवळचे मित्र, मोठे नेते हे काँग्रेस सोडून का जात आहेत, याचं ज्या दिवशी ते आत्मचिंतन करतील मला असं वाटतं त्यांना त्यावेळेस खरं उत्तर सापडेल। पण दुर्दैवानं जो जनतेनं कौल दिलाय त्या कौलाला नाकारत आता नवीन एक जनतेमध्ये बिहारच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भ्रम पसरवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। कदमजी, यात एक महत्त्वाचं, या लेखात जो राहुल गांधींनी लिहिलेला आहे त्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचा उल्लेख केलेला आहे प्रामुख्यानं, आणि त्या मतांच्या आकडेवारीचा उल्लेख केलाय। त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? ना
त्यांनी पुराव्यासहित यावं पत्रकारांच्या समोर. हं. खुलं आव्हान आहे आमचं त्यांना. न्यायपालिकेत जावं. कुणी अडवलं त्यांना? हं. न्यायपालिका पारदर्शी आहे ना, का त्याच्यावरही विश्वास नाही त्यांचा? कसं आहे की पराभव झाल्याच्या नंतर पराभव का झाला याचं चिंतन करण्याच्या पलीकडे नाही पराभव झालेलाच नाही अशा भूमिकेत वागणं हा मला वाटतं देशाच्या संविधानाचा अप्रत्यक्ष अपमान आहे. संविधानानं आखून दिलेल्या गोष्टी आहे, हं. त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेता. नक्कीच. कदमजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर भाजपा आमदार राम कदम यांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. राहुल गांधी यांना पराभव सहन होत नाही, त्यामुळे ती अशी वक्तव्य करतायत असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलंय. आणि आता याचवरच सुप्रिया सुळे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही बघूयात. पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली. आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे. ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं. आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडे मी जाते. शिवाजी, आता नुकतीच राम कदम यांची प्रतिक्रिया ऐकली असेल तुम्ही. त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी यांना पराभव सहन होत नाही, त्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत. सोबतच त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावे असंही त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदारांची संख्या वाढली असेल आणि ज्या पद्धतीने वाढल्याचं पाहायला मिळतं, या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने ज्या ज्या पद्धतीने त्यांना उत्तरं देणं अपेक्षित होतं, पूर्ण याद्या देणं अपेक्षित होतं, ते दिल्या गेल्यात नाहीयेत. आणि या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने याद्या देणं चुकीचं आहे, त्यामुळे ते याद्या दिल्या जात नाहीयेत. वाढलेल्या मतदारांची संख्या मागितली होती ती दिली गेलेली नाहीये. ते हा आक्षेप राहुल गांधींचा कायम आहे. तर जे आत्ता सुप्रिया सुळे यांनी सांगितलं त्या पद्धतीने या संदर्भात शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेटही घेतली. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं, यावरती आक्षेप घेण्यात आले होते. त्यावरती निवडणूक आयोगाने आता काम करणं सुरू केलं आहे आणि एक विशेष असं ॲप त्यांच्याकडनं आणण्यात आलेलं आहे. राहुल गांधी यांचं प्रोसेसबद्दल सगळं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती केली जाते त्या संदर्भातच त्यांचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, त्यांनी ज्या पद्धतीने मतदारांची संख्या लोकसभेनंतर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी भाजप पिछेहाट होती त्याच ठिकाणी मतदारांची संख्या का वाढली असा सवाल त्यांनी काही आकडेवारी देऊन या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतं. याचा तपशिलाच्या खोलात जाणं अपेक्षित आहे, कारण त्यांनी सांगितलेली आकडेवारी किती खरे किती खोटे हा तपासाचा भाग असू शकतो. मात्र त्यांनी या ठिकाणी या सगळ्या मतदारांना फर्जी मतदान असं म्हटलेलं आहे आणि त्याच मतदारांची यादी राहुल गांधी यांनी मागितली होती. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे त्यांच्या याच्यामध्ये मतदानाचं जे वोटिंग आहे. जसं मी सांगितलं की मतदानाचं वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते वाढवून सांगण्यात आलं आणि अचानक ज्या पद्धतीने वोटिंग पर्सेंटेज वाढत होते त्याबद्दल सगळ्याच राजकीय पक्षांनी, खास करून विरोधी पक्षाच्या राजकीय पक्षांनी त्यावेळेस काळजी व्यक्त केली होती आणि तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा म्हणणं असं आहे की काहीच मतदारसंघामध्ये खास करून मतदारांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आली होती. खास करून ज्या ठिकाणी भाजपचे नेते जे आहेत ते पिछाडीवरती होते अशा ठिकाणी लोकसभेला त्या ज्या मतदारसंघामध्ये मतदान कमी झालं होतं त्या ठिकाणी मतदार वाढले असा आक्षेप त्यांनी या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आणि दुसरं म्हणजे कामठी मतदारसंघाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, त्यावरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खास करून कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी ठरलेले आहेत. नक्की शिवाजी, याचे काय नेमके राजकीय पडसाद उमटतायत हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि याचवर सध्या संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही बघूयात. राहुल गांधी जी ने ये बात अंतर्राष्ट्रीय मंच पर भी कही है. बार बार हम सब लोग ये बात दोहराते हैं कि महाराष्ट्र का चुनाव इस प्रकार से वो चुनाव हुआ ही नहीं. मैं कहता हूँ 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है, चुनाव हाईजैक कर दिया अमित शाह ने. देवेंद्र फडणवीस और मोदी, उनका प्रतिष्ठा का विषय था, इसलिए कि अगर हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते. ये डर से गौतम अडानी, अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने ये चुनाव हाईजैक किया, विजय को खरीद लिया. ये लोगों ने पैसे से ताकत पर 60 लाख बोगस वोटर्स 2 घंटे में कहाँ से आ गए.
आप मुझे बताइए। उसी तरह से राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया। सब कुछ अपने हिसाब से कर दिया, क्योंकि महाराष्ट्र का चुनाव हाईजैक करना है। और इसलिए कि गौतम अडानी का जो यहाँ सब जो घोटाले चल रहे हैं उसको प्रोटेक्शन मिल। अगर हम लोग आते तो धारावी का कॉन्ट्रैक्ट रद्द करते, बस, बाकी कुछ नहीं।